नमस्कार सर्वांना, कसे आहात? सध्या ना पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, पण एवढ्या पावसात सुद्धा आहे ना अनेक अशा महिला आहेत ज्या आपली घरची कामं उरकून आहे ना धावपळ करत का होईना पण आपल्या कामावर जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण अशा परिस्थितीमध्ये ना अनेक असे पुरुष मंडळी असतात जे अगदी सहज आटोमना मारतात की एवढी धावपळ करत स्वतःचा जीवाचा विचार न करता या बायकांना कामावर येण्याची काय गरज आहे, यांना एवढा पैसा कमवून ठेवायचा तरी कुठे आणि यांना कुठे परिवार सांभाळायचा आहे. तर कसं आहे ना माहिती का, आपल्या समाजामध्ये ना एक गोड गैरसमज आहे की पुरुष जे पैसा कमवतात ना तो पैसा परिवारासाठी असतो, पण स्त्रिया जो पैसा कमवतात ना तो पैसा फक्त तिच्या एकटीसाठी असतो. तर मला असं वाटतं ना ही गोष्ट फक्त तीच लोक समजू शकतात ज्यांच्या आईने त्यांना खूप कष्ट करून मेहनत करून कुठेतरी शेतात काम करून असेल, धुनी भांडी करून असेल किंवा भाजीपाला विकून असेल, अशी मेहनतीची कामं करून ज्यांना वाढवलं आहे, ज्यांना सांभाळलेलं आहे ना त्या लोक ह्या गोष्टीला व्यवस्थित समजू शकतात की ज्या घरामध्ये पुरुषाची कमाई कुठेतरी कमी पडत असते, कुठेतरी असे पुरुष मंडळी असतात की जे पुरुष पैसा तर कमवतात पण ते स्वतःच्या खर्चासाठी किंवा वेशनापायी ते त्या पैशाला घरामध्ये तेवढा खर्च करत नाहीत. मग अशा वेळेला आहे ना आर्थिक अडचणींची जी काही जबाबदारी असते ना ती सर्वपणे त्या स्त्रीच्या अंगावर येते आणि मग आहे ना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, वर्तमानातल्या खर्चासाठी किंवा भविष्यात येणाऱ्या उद्याच्या अडचणींसाठी ना ती स्त्री स्वतःच्या जीवाचा विचार न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आहे ना हा पैसा कमवण्याच्या मागे पडते. आणि मग आहे ना हा पैसा कमवून ती आपल्या मुलांचं शाळा शिक्षण असेल, त्यांचं जे काही खाणंपिणं असेल, त्यांचा कपडा लत्ता असेल, असा बराचसा खर्च ती सांभाळते. हां, काही पुरुष मंडळी अपवाद आहेत जे संपूर्ण घरखर्च सांभाळतात, पण तरीसुद्धा आहे ना बऱ्याच अशा स्त्री आहेत ज्यांना असं वाटतं की आपला नवरा जर इतका कष्ट करतो आहे तर त्याला थोडंसं सपोर्ट म्हणून त्यांच्या नवऱ्याचा खर्चात जर घर भागतं आहे तर आपल्या कमाईमध्ये ना उद्याचं भविष्य सेटल होईल अशा विचारानेही काम करणाऱ्या स्त्रिया आहेत. पण मला आहेत ना अशा पुरुष मंडळींना ना एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की बघा दादा, ज्या घरामध्ये पुरुषाचा पैसा भरपूर आहे, जिथे घर खर्च भागतो आहे, मुलांचं शिक्षण होतं आहे, राहायला स्वतःचं घर आहे आणि उद्याच्या भविष्यासाठी बँक बॅलन्स आहे, अशा घरातल्या स्त्रिया आहेत ना एवढी धावपळ करत आपल्या जीवाची पर्वा न करता मुलांना असं कुठेतरी वाऱ्यावर सोडून कामाला येणार नाही. पण ज्या घरामध्ये ना माणसाचा पैसा कमी असतो किंवा आहे ना माणसं स्वतःवर जास्त खर्च करतात, अशा स्त्रियांना आहे ना नाईलाजाने का होईना पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त लेकरांच्या विचाराने ना काम करावं लागतं. त्यामुळे ना कुठल्याही गोष्टीचा अंदाज न बघता असं डायरेक्टली एखाद्या बाईला किंवा एखाद्या व्यक्तीला डायरेक्टली टोमणं मारू नये, इतकंच मी तुम्हाला सांगेल. त्यामुळे ना माझी एकच विनंती आहे की समोरच्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.